विजया चव्हाण. अध्यक्ष महोदय, पशुसंवर्धन विभागांच्या पुरवणी मागणीवर माझं मत मांडण्यास मला अनुमती दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे. विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना व पशुपालकांना शेतीविषयी इतर उत्पन्नाचे खात्रीशीर स्त्रोत उपलब्ध व्हावे यासाठी विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प पहिला टप्पा राबवण्यात आला होता. पहिल्या टप्प्याच्या अंमलबजावणीवर दरम्यान प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील दूध संकलनात 3 लाख वरून 5 लाख लिटर प्रति दिवस इतकी वाढ झाली. याशिवाय पशुपालक पूरक व्यवसायातही वाढ झाल्याने पशुपालकांना उत्पन्न वाढ झाली आहे. हा अनुभव विचारात घेऊन प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या टप्प्यात विदर्भात मराठवाड्यातील सर्व 19 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तथापि यासाठी कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आली नाही. सदर महत्वाकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी चालू वित्तीय वर्षात करण्यासाठी या अधिवेशनात पूरक मागणीद्वारा किमान ₹3 कोटी इतकी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. तरी याबाबत याच अधिवेशनात पुरवणी मागणी मान्य करून त्वरित निधी उपलब्ध करून देण्याची दृष्टीने शासन निर्णय काढण्यात यावा ही विनंती. धन्यवाद.